अगदी स्पष्टपणे सांगतो की प्रमाणपत्र जेव्हा जात पडताळणी समितीकडे जातात त्यावेळी या जात पडताळणी समिती पूर्णपणे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अंतर्गत काम करत आहेत। राज्य सरकारचं त्याच्यामध्ये कुठलीही दखलंदाजी नाही आणि जे काही नियम सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत त्याच्या अंतर्गत ते करत आहेत आणि केवळ म्हणजे आता कुणबी प्रमाणपत्र त्या ठिकाणी किती त्यांनी रद्द केले किंवा काय मला याची कल्पना नाही आहे, पण मी आपल्याला सांगू शकतो की मोठ्या प्रमाणात वेगवेगळे जे काही त्यांच्याकडे प्रमाणपत्र येतात त्यामध्ये 10-12% रिजेक्शन हा रेट आहेच। म्हणजे नॉन कुणबी देखील OBCचे जे प्रमाणपत्र त्यांच्याकडे येतात त्यातले 10%, कधीकधी तर काही क्षेत्रात 25% देखील कागदपत्राची पूर्तता न झाल्यामुळे ते रिजेक्ट होतात। त्यामुळे काही जाणीवपूर्वक कोणीतरी ते रिजेक्ट करताय असं म्हणणं योग्य नाही। तथापि याही संदर्भात मला असं वाटतं की जर कोणाचं काही त्याच्यामध्ये आक्षेप असेल तर तो जरूर बघण्यात येईल। जे काही वरिष्ठ अधिकारी असतील ते वरिष्ठ अधिकारी त्याच्यामध्ये बघू शकतील की बाबा त्याच्यामध्ये काही योग्य प्रक्रिया पूर्ण केली आहे की नाही ते आपल्याला बघता येणं शक्य आहे। याच्यामध्ये अपीलची पण तरतूद आहे, ती अपील पण करता येणं शक्य आहे।